स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अच्छा, म्हणजे अवंतिकानं डिवोर्स घ्यायचं नक्की केलंय? हो, पण ती असं म्हणते की तिला जी लढाई लढायची आहे ती इथे राहून नाही, सासरी राहून लढणार आहे ती। काय? डिवोर्स पेपर्स आणि मुलांच्या कस्टडीचे पेपर्स जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत ती तिथेच राहणार आहे। पुन्हा त्या घरी त्या माणसाबरोबर? त्या घरी त्या माणसाबरोबर नाही। तुझ्या बहिणीचं ना सगळंच और असतं। अरे आवी, हे बघ, मला नाही असं वाटत आहे की तिचं काही चुकतंय। सगळा त्रास आई बाबांनी का सहन करायचा? त्यांना नको का थोडा त्रास व्हायला? सानिका, तुला कळत नाहीये त्या लोकांना कसा काय त्रास होणार आहे? असे लोक निर्लज्ज असतात, त्यांना काही त्रास होणार नाही। झालाच तर तो त्रास अवंतिकाला होणार आहे। तिथेही जाऊन ती रडत बसेल, थोड्या दिवसांनी सगळे विसरून जाईल, अडकून पडेल आणि कायमची तिथेच राहील। अरे अवंतीला ओळखतोस ना, आणि तूच असं बोलतोयस? मुलांसाठी तरी ती थोडस ऍडजस्ट करेल की नाही? अरे तिने का ऍडजस्ट करायचं? मुलांसाठी का अपमान सहन करायचा तिने? हे बघ, तिने जो काही निर्णय घेतला आहे ना तो तडकाफडकी घेतला नाही। ती आता धक्क्यातून सावरली आहे। जो काही तिने निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचारांती घेतला आहे। आणि आता बघच, ती स्वतःही विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाहीये त्यांची चूक। बाबा मस्त आहे मानपत्र, आणि ते मानपत्र पण किती छान आहे ना, एकदम पूर्वीच्या राज रजवाड्यांसारखं। हाय हाय ये अनिश, हे बघ बाबांच्या पुस्तकाला मिळालेलं बक्षीस। हो, मी वाचलं होतं पेपरात। कॉंग्रॅच्युलेशन्स काका। थँक्यू। आणि हे दोघं जायला तयार नव्हते माहिती फंक्शनला। मी म्हंटल जायलाच पाहिजे, असे प्रसंग काय नेहमी घडत असतात, पण बाबा, माय ओनली विश फॉर यू इज असे प्रसंग दरवर्षी घडू। तुम्ही बोलत बसा, मी आलो। अभि, तुला असं नॉर्मल बोलताना बघून किती बरं वाटतंय। पण काकांना अजून तुझी काळजी वाटते ना? अनिश, मी जो काही निर्णय घेतला त्याच्यामुळे ते खूप डिस्टर्ब झालेत। मी परत जायचं ठरवलंय कोल्हापूरला। हो अनिश, तुम्ही सगळ्यांनी मला समजावलं, खूप धीर दिलात मला। अनिश, मी अगदी अगदी कोसळून गेले होते रे, पण आता मला विश्वास वाटतोय माझ्याबद्दल। तिथल्या प्रत्येकाला मी त्यांच्या चुकीची जाणीव करून देणार आहे। मी स्वतःला का त्रास करून घेऊ? त्यांना माझ्या तिथे असण्याचा त्रास व्हायला हवा।
सौरभला मी हे दाखवून देणार आहे की तो मला जशी समजत होता ना तशी मी नाहीये. अनिश, तुला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय का? म्हणजे तुला असं नाही ना वाटत आहे की ह्याच्यात काहीच निष्पन्न होणार नाहीये? हा सगळा माझा अट्टहास नाही ना वाटत आहे तुला? नाही अभि, तू जा तिथे. अभि, तिथे तुझा अपमान झाला आणि आम्हाला असं वाटतं की तो तुझाच नाही तर आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. तू जे काही करतेस ते योग्य करतेस. आय एम विथ यू. सानिका, मला ना काही नवीन कपडे घ्यावेसे वाटतात. म्हणजे काही टी शर्ट्स, कॅज्युअल्स वगैरे घेऊयात. आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर जाऊया आपण. आज का? तुला आईकडे जायचंय आज? हो, आणि तूही चल. मी? अवे, एवढं सगळं झालं, तू एकदाही आला नाहीस. अरे काय वाटेल आई बाबांना? हे बघ, मी जर तिकडे आलो ना तर त्यांना जास्त ऑकवर्ड वाटेल आणि मलाही विचित्र वाटेल का? काय बोलू काय मी त्यांच्याशी? हे सगळं झालं, हे फार वाईट झालं, असं व्हायला नको होतं असं. अरे हे सगळं बोलावं लागतं. अवी, तुला मनापासून असं वाटत नाही का अवंतीला आई बाबांना भेटून धीर द्यावा? वाटतं मला, पण अवी अरे, तू आलास ना तर त्यांना बरं वाटेल. त्यांना असं वाटेल की एक जावई असा निघाला तरी दुसरा चांगला आहे. त्याला आपल्या सुखदुःखाशी देणं घेणं आहे, आपली काळजी आहे. सलीलचं वागणं आहे असं. त्यांनी कोणाकडे पाहून समाधान मानायचं? अवी, येशील ना? येईन मी. अवंतिका ठीक आहे? ठीक. कधीही भरून न निघणारा घाव घातलाय त्याने. अवी, ती कशी ठीक असेल? मला काय वाटतं माहितीये का सानिका, अवंतिकाने एकदा सौरभला भेट. अवी प्लीज, तू तिथे येऊन असं काही बोलू नकोस. आणि त्या सौरभचं समर्थन तर अजिबात करू नकोस. अरे पण मी कुठे त्याचं समर्थन करतोय? माझ्यावर जर का अशी वेळ आली ना तर 2 दिवस काय 2 क्षण सुद्धा थांबणार नाही मी इथे. माफ करायचं तर जाऊ दे, तुझं तोंड सुद्धा पाहणार नाही मी. अरे प्रत्येक वेळी ही अशी टोकाची भूमिका घ्यायची काय गरज आहे का? सौरभची सुद्धा काही बाजू असेल की नाही? ए, खड्ड्यात गेली त्याची बाजू. त्याचं नाव जरी घेतलं ना तरी संताप होतो माझा. खरं तर ना अवंतीने आणि मैथिलीने त्याला भर चौकात घेऊन फटकवायला पाहिजे. मिलिंद, मिलिंद उठा. चला चला चला, खूप लेट झाला. उठा 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 ना प्लीज. प्लीज झोपू दे ना. किती वेळ उठवते मी तुम्हाला? 5व्यांदा चहा गरम केलाय मी. उठा चला, उठा उठा. आता परत चहा गरम नाही करणार आहे मी. मिलिंद, शेवटचं विचारतीये. थांबा, गार पाण्याची बाटली आणून उठते तुमच्या डोक्यात. चहा घ्या. किती वेळ गरम केला चहा मी? काय गरज होती रात्रभर जागून बघायची टीव्ही? अगं काय मॅच झाली माहिती, इंडिया पाकिस्तान. तुला सांगतो, इंडिया पाकिस्तान मॅच असली ना की नॅशनल हॉलिडे जाहीर करायला हवं. आणि हरलो ना की तुम्हा लोकांना 2-2 दिवस काम करायला सांगायला पाहिजे. क्रिकेट मेनिया झालाय तुम्हाला. हे बघ, तुला इंटरेस्ट नाही ना म्हणून. मला इंटरेस्ट आहे. स्वयंपाक कोण करणार? माझे आजोबा. ते मार्गस्थ झालेत. हा आजोबा आहे नाही ते. तुम्ही एक काम करा, स्वतःच जरा आटपून घ्या पटापट. चला, ऑफिसला जायला लेट होईल तुम्हाला. अगं नाही ग, काही काळजी करू नको. आज साहेब सुद्धा उशिराच येईल. तो सुद्धा मॅच बघत बसला असेल रात्री इंडिया पाकिस्तान. हे उर्मिला, दरवाजा उघड. नाही. हे प्लीज बघ ना कोण आलंय. उर्मिला, अगं काय मॅगझिन वगैरे सुरू केलंस का ग? नाही. अरे मग तुझ्या नावावरती हे मॅगझिन आलंय, यज्ञ. यज्ञ नावाचं मॅगझिन. काय नाव? यज्ञ.
बघू काय ग, काय ग? मिलिंद, मी जी कथा लिहिली होती ना ती छापून आली बघा. अरे वा. शी, या लोकांनी मला कळवलं सुद्धा नाही. अरे कळवायचं काय त्यात. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. आणि तुझी ही पहिली कथा या मासिकात छापून आल्याबद्दल तुला माझ्याकडनं हा चहा. मस्करी नको. बघू मला जरा परत एकदा. मिलिंद, माझी कथा ह्या मासिकात छापून आली. खूप फेमस आहे. आणि कथा पाठवत नव्हतीस ना? हो. मला आता खूप बरं वाटतंय. अरे देवा, माझी भाजी जळली. अरे बापरे. असू दे, करपू दे. शी. मिलिंद, आता डब्यात काय घेऊन जाल? मॅडम, तुम्ही आज डब्याची काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज शुभमला आजीकडे सोडा. तिकडनं तुम्ही माझ्या ऑफिसला या. तुमची पहिली कथा छापून आल्याबद्दल आज आपण एकत्र लंच घेऊ. गुड आयडिया. अरे वा. स्मृती भ्रंश, लेखिका उर्मिला मिलिंद. ऐकायला छान वाटतंय. तेजू, मी काय विचारतेय, कधी आहे तुमची पेरेंट टीचर्स मीटिंग? अरे बोल ना. ए रे, त्या दकडांची फुटबॉल करू नको, लागेल ना कोणाला तरी. मी काय विचारलं, कधी आहे मीटिंग? उद्या. तू शाळेत फार मस्ती करतोस. तुझ्या टीचर सांगत होत्या मला. हे बघ, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे. तुझं शूटिंग असतं तेव्हा ते कन्सेशन देतात की नाही. तू डॉक्टर होणार आहेस ना? मग मी हिरो होणार, हिरो. आणि बिट्टू ना क्रिकेटर होणार. आणि शौनक काका रेफरी. छान. तुम्ही ठरवूनही मोकळे झालात ना. आई बाबांना विचारूच नका या बाबतीत. तुम्हा तिघांना ना अभ्यास काय ग, तू इथे काय उभी आहेस? तुम्हाला आणायला निघालोय मी. अरे रोज ना एक बाई इथे येते, तेजूशी बोलायचा प्रयत्न करते आणि मला बघितलं की पळून जाते. अरे काय सांगतेस? हो, तेजू म्हणतोय की त्याच्या आश्रमातली आहे म्हणून. असेल मग आश्रमातली. अरे तेजसचा लळा असेल तिला. असं चोरून भेटायचं काय कारण आहे? मला सांगायचं ना सरळ. संजू, मला भीती वाटते. बघ, तू तेजसवर नीट लक्ष ठेव आणि शाळेत पण सांगून ठेव. चल चल, आपण निघूया. चल बाबा, चल. आणि एकट्याने अजिबात जायचं नाही. हा? आणि अनिता, तू पण नीट लक्ष ठेवा शाळेत. सौरभ, मला वाटतं एकदा तू पुण्याला जाऊन यावंस. मावशी, मी कुठल्या तोंडाने तिकडे जाऊ? ते काय म्हणतील मला? हे बघ, आता ते जे काही म्हणतील ते ऐकायची तयारी ठेवायला हवीस तू. हे बघ सौरभ, कितीही नाही म्हटलं तरी चूक आपली आहे. तेव्हा तिथे जाऊन त्यांची माफी मागायला काय हरकत आहे? आपण अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही अशी तू जर त्यांना ग्वाही दिलीस ना, तर त्यांना खरंच वाटेल की तू रिपेंट करतोयस. आणि आता तिथे जाऊन अवंतिकाला कसं परत आणायचं हे सगळं तुझं तू ठरव. अवंतिकाला आता परत आणणं फक्त तुमच्याच हातात आहे सौरभ. पण तुम्ही फार उशीर केलात तर त्यांच्याचकडनं डिवोर्सची नोटीस तुम्हाला येईल आणि मग तुम्ही सगळं काही गमावून बसाल.
जाईन. तुम्ही पाहाल सौरभ, तुमच्या जाण्यानं अवंतिकाच्या मनावर खूप चांगला परिणाम होईल. मग कधी जाणार आहे अवंतिका कोल्हापूरला? नाही म्हणजे फायनल केलं ना तिने कोल्हापूरला जायचं? हो का? मला असं वाटतं की अवंतिकाने हा जो निर्णय घेतलाय डिवोर्सचा, त्याच्यावर एक सेकंड थॉट व्हायला हवा. कशाला? सौरभने नाईलाजास्तव हे लग्न केलेलं आहे. आईच्या प्रेशरमुळे हे लग्न केलेलं आहे. आईच्या प्रेशरमुळे असतं ना तरी चाललं असतं. पैशांसाठी, इस्टेटीसाठी प्रेयसीला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं त्याने? मे बी त्याने प्रॅक्टिकली विचार केला असेल. प्रॅक्टिकल नाही, सेल्फिश. पण आता तो रिग्रेट करतोय ना. रिग्रेट? त्याला थोडं सुद्धा काही वाटलं असतं ना तर अवंतिकाला त्याने फोन केला असता, तिला येऊन भेटला असता, माफी मागितली असती तिची. बरं, मग आता जर तो भेटला अवंतिकाला आणि माफी मागितली तर तिचा काय स्टँड असणार आहे? तू त्याची का बाजू घेतोयस? हे, मी काय कोणाची बाजू घेत नाही. मी कशाला घेऊ बाजू? व्हॉट आय वॉन्ट टू पॉइंट आउट इज त्याने लग्नानंतर कुठलं अफेअर केलेलं नाहीये ना. अरे मग काय सत्कार करायचा का त्याचा आता? उद्या तुला जर का कळलं माझं लग्न आधीपासून एक अफेअर आहे तर तुम्हाला माफ करणार आहेस का? काहीतरी बोलू नकोस. हे बघ, आता जर त्याला पश्चाताप होत असेल तर. पश्चाताप? आता पश्चाताप होऊन काय फायदा आहे? झालेल्या गोष्टी सगळ्या पुसून जाणार आहे. हे बघ, त्याचं अफेअर आधीचं असो की नंतरचं, पण त्यांनी अवंतिकाला फसवलं आहे हे निर्विवाद सत्य आहे. आणि अशा अपराधासाठी ना कुठल्याही बायकोने आपल्या नवऱ्याला क्षमा करता कामा नये, मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा. तुला काय वाटतं ॲश, सौरभदाच्या तिथे जाऊन माफी मागण्याने अभि परत येईल? इम्पॉसिबल. तुला काही म्हणाली ती? मी फोन केला होता तिला. मला म्हणाली माझा निर्णय तुला लवकरात लवकर कळेल. काय ठरवलंय तिने? अभि, एवढं सगळं झाल्यानंतर मला नाही वाटत ती परत घरी यायचा किंवा पॅचअप करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कुठची चूक असती ना तर त्यांनी माफ केली असती, पण ही चूक. मला वाटतं हे घर कायमचं मोडलंय आता. ॲश, आता हे घर कितीही सांधायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा पहिल्यासारखं उभं राहणार नाही, कारण त्याचे विश्वासाचे खांबच मुळात तुटून गेलेत, कोसळलेत. ॲश, आता या घरात राहावंसच वाटत नाही. म्हणजे? माझा जीव घुसमटतो या घरात. समोरची व्यक्ती अनोळखी असं वाटतं. तिच्या मनात कधी काय चाललंय काहीच कळत नाही. काही आपलंच वाटत नाही. नाही ॲश, तुला नाही वाटत इथून दूर कुठेतरी निघून जावं? कुठे जाणार ॲश? कुठेही, पण मला वाटत नाही मी या घरात फार दिवस राहीन. गोळी घे ग. कुणी आठवण काढली ग? किती जोराचा ठसका लागला. कोण बसले आठवण काढायला?
मी बघतो. बाबा